भाई अलाउड नहीं है। हाँ सामने क्या लिखा है? नमस्कार भावानो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. भावानो, आज आपण चाललो आहोत असं मंदिर बघायला ज्याचं कळस अपूर्ण राहिलं आहे. पांडवकालीन पांडवांनी त्यांच्या आज्ञावशात हे मंदिर बांधलं होतं. ते मंदिर आज आपण पाहायला जाणार आहोत. त्यातील काही खास वैशिष्ट्य वगैरे मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. चला, आता माझ्या इथून ते मंदिर जवळजवळ 10 किलोमीटर आहे. बाईकने चाललो आहे. आपल्या अंबरनाथ स्टेशनवरून काहीतरी 10 मिनटाच्या अंतरावर ते मंदिर आहे. स्टेशनवरून उतरल्यावर म्हणजे ऑटोने 10 मिनटाच्या अंतरावर आहे. तर माझ्या इथून ते 10 किलोमीटर आहे, म्हणजे जवळजवळ 20-25 मिनटं लागतील. सकाळचे 6:30 वाजलेत. लवकरच जातो आहे म्हणजे व्यवस्थित असं बघायला मिळेल. तिथे आतमधल्या गाभाऱ्यात शूटिंग करायला अलाउड नाही असं बोलतात. बघू तिथे अलाउड असेल, कोण नसेल तर शूटिंग करून जमेल तेवढी माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देईन. थँक्यू. जरा व्हिडिओ मंदिराजवळ गेल्यावर बोलतो, मंदिराजवळ पोचल्यावर बोलतो. बाय. त्याच मंदिरामध्ये प्रवेश करतात आपल्याला अत्यंत दुर्मिळ असं 2 नंदी पाहायला मिळतात. मंदिराच्या आतमध्ये जातो. तिथे 3 चेहरे असलेला अत्यंत दुर्मिळ शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतो. मंदिराच्या बाहेरील भिंतींवर हिंदू पुराणातील अनेक कथा कोरल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने शिव-पार्वती विवाह, नटराज रूप, गणपती, विष्णूचे अवतार, चामुंडा देवी, ते करणाऱ्या अप्सरांचे अत्यंत जिवंत मूर्ती आहेत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, 1861 मध्ये भारताच्या पुरातत्व विभागाची स्थापना होण्यापूर्वीच 1850 या दशकामध्ये इंग्रज अधिकाऱ्यांनी या मंदिराचे अत्यंत बारीक नकाशे आणि फोटो काढून ठेवले होते. अनेक शतकं हे मंदिर घनदाट जंगलांमध्ये आणि झाडाझुडपांमध्ये लपलेले होते. 1850 मध्ये इंग्रज इतिहासकारांनी याचा शोध घेतला आणि याला जगासमोर आणले. स्थानिक लोकांमध्ये अशी मान्यता आहे, मंदिराच्या गाभाऱ्यात असं एक गुप्त भुयार आहे जे थेट कल्याणमधील वज्रेश्वरीपर्यंत किंवा शिवनेरी किल्ल्यापर्यंत जाते. पूर्वीच्या काळी राजे महाराजे संकटसमयी किंवा परकीय आक्रमण झाल्यावर बाहेर पडण्यासाठी अशा भुयारांचा वापर करत असत. ऐकून अत्यंत आश्चर्य वाटेल, संपूर्ण मंदिर एकमेकांमध्ये दगड अडकवून म्हणजेच इंटरलॉकिंग पद्धत वापरून बांधले गेले आहे. दगडांचे संतुलन अशा प्रकारचे राखले गेले आहे की हजारो वर्षानंतरही अनेक भूकंप आणि हवामानाचे बदल सोसूनही हे मंदिर भक्कमरित्या उभे आहे. मंदिराचा गाभारा जमिनीखाली सुमारे 30 मीटर खोल असण्यामागचं मुख्य कारण म्हणजे तिथले शिवलिंग स्वयंभू आहे असे मानले जाते. तांत्रिक विचारसरणीनुसार
उघडे शिखर हे शिवाचे शून्य किंवा अंत रूपाचे प्रतीक मानले जाते. स्थानिक लोककथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या अज्ञातवासात बांधले होते. मानले जाते पांडवांनी एकाच रात्री एका प्रचंड मोठ्या दगडामधून हे मंदिर कोरले होते. परंतु सूर्योदय झाल्यामुळे मंदिराचे शिखर पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे मंदिराचे शिखर आजही अपूर्ण अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते. हे मंदिर काळ्या पाषाणात अत्यंत सुंदर नक्षीकाम करून भूमिज वास्तुकला शैलीत बांधले गेले आहे. मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गाभारा जमिनीच्या खाली आहे. गाभाऱ्यातील शिवलिंगापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 20 पायऱ्या खाली उतरावं लागतं. मंदिराचे शिखर अर्धवट असल्यामुळे गाभाऱ्यातून थेट आकाश दिसते. अंबर म्हणजे आकाश आणि नाथ म्हणजे स्वामी, म्हणूनच या जागेला अंबरनाथ असे म्हटले जाते. भावानं दर्शन तर झालं आहे आपलं चांगल्यापैकी असं. पण इथे पण सेम आपले सिक्युरिटी गार्ड व्हिडिओ वगैरे काढून देत नाही, सेम विषय आहे. तरी पण मी गपचूप छोट्या मोठ्या क्लिप काढल्या आहेत. हे बघा, आवडले असेल तर लाईक करा. हा बघा, हा मंदिर आहे आपल्या पाठीमागं, नसेल दिसत. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय. ह्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. जेवढी मला माहिती भेटली तेवढी मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे. थँक्यू. बाय.